नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आपण थंबनेल पाहिलाच असेल। थंबनेल प्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या दोन्ही विद्यापीठांची पीएचडी ची पेडची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। तसेच या दोन्ही पेडसाठी मित्रांनो या दोन्ही पेडचं थोडंसं स्वरूप हे वेगवेगळं आहे। जसे की बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठामध्ये जी पेट एंट्रन्स होणार आहे ती जे एक्झाम्प्टेड विद्यार्थी आहे, सेट नेट एमफिल झालेले, त्यांना सुद्धा येथे पेट द्यायची आहे। तसंच सोलापूर विद्यापीठ यामध्ये ते एक्झाम्प्टेड म्हणून गणले गेलेले आहेत। परंतु मित्रांनो, जे विद्यार्थी पेट देत आहेत, जसं की औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठात जर तुम्ही एक्झाम्प्टेड म्हणून आहात तरी तुम्हाला पेट द्यावे लागते। तसेच सोलापूर विद्यापीठामध्ये तसं तुम्हाला एक्झाम्प्ट म्हणून गणले गेलेले आहे। हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जे विद्यार्थी पेट देत आहेत आणि या पेट मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत। आता तुम्ही म्हणाल सर हे का बरे जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे? कारण दोन फेज मध्ये आपल्याला पीएचडी चे ऍडमिशन हे होत असतं। पहिली फेज आहे की पेट द्यायची आहे आणि दुसरी फेज आहे इंटरव्ह्यू। ओके, मी एक्झाम्प्टेड विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बोलणार आहे। आता फर्स्ट आपण पेट मध्ये जास्त का मार्क्स घ्यायचे आहेत? यूजीसी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन 2022 यांचा रेग्युलेशन असं सांगतोय, 2022 पीएचडीचं रेग्युलेशन असं सांगतोय की त्यांनी जो ऍडमिशन क्रायटेरिया ठेवलेला आहे तो ठेवलेला आहे 70-30 70-30। आता 70-30 म्हणजे काय की 70% जे वेटेज ठेवण्यात आलेलं आहे पीएचडी ऍडमिशनचं ते आहे तुमचं एंट्रान्सला, एंट्रान्स 70% मध्ये, आणि 30% मध्ये तुमचं इंटरव्ह्यू बेस आणि या दोघांचं कॉम्बिनेशनने मेरिट लागणार आहे। म्हणजे कसं, येथे जास्तीत जास्त मार्क्स जर तुम्ही पेट एंट्रान्स मध्ये घेतले ना जास्तीत जास्त, तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये 30% मध्ये समजा तुम्हाला 30 पैकी 15 जरी मार्क आले, 15 मार्क्स जरी तुम्ही 50% सिक्युअर केले, परंतु पेटला समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला 70 पैकी किंवा पेट एक्झाम 100 मार्कांपैकी समजा तुम्हाला 50% मिळाले पेटला। आता 50% जर 70 मध्ये कन्वर्ट केले तर किती मार्क्स होतात? 35 मार्क ऑलरेडी तुम्ही घेतलेले आहेत आणि इकडे विचार करा 30 पैकी तुम्हाला 15 मिळाले, बरोबर? 35 आणि 15 किती होतात? 50%। परंतु मित्रांनो जागा फारच थोड्या असतात आणि इथे मेरिट हाय जातं। मग मेरिट तुम्हाला चेस करण्यासाठी काय करावं लागेल की पेटला जास्तीत जास्त मार्क्स घ्यावा लागतील, त्याच वेळेस तुम्ही ते मेरिट चेस करू शकाल। हे मित्रांनो मी फक्त तोंडी बोलत नाहीये, तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या दोघांचेही ऑर्डिनन्स, यूजीसीचे ऑर्डिनन्स किंवा या विद्यापीठाचे पीएचडी चे रेग्युलेशन ऑर्डिनन्स हे तुम्हाला मी डेस्कटॉप वरती या दोन्ही विद्यापीठाच्या पोर्टल वरती आणि या रेग्युलेशन वरती मी तुम्हाला नेऊन ते प्रत्यक्षात दाखवतो। राहिली दुसरी गोष्ट की आताच मी म्हटलं होतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये जे पेट एक्झाम्प्टेड विद्यार्थी ठेवलेला आहे त्यांचं मेरिट कसं ठेवणार आहे ते मी तुम्हाला सांगतो। त्यांचं मेरिट ऑर्डिनन्स प्रमाणे तुमचे जे पीजीचे मार्क्स आहेत ना, पीजीचे मार्क्स प्लस नेट किंवा सेट याचे मार्क्स ऍड होऊन तुमचं मेरिट लागेल। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचं त्यांनी असं ठेवलेलं नाही। त्यांनी जे एक्झाम्प्टेड विद्यार्थी आहे फक्त जीआरएफ सोडून फक्त प्लेन असिस्टंट प्रोफेसर ओनली असे नेट पास होणारे, त्यानंतर एमफिल आणि सेट यांना सुद्धा पेट द्यायचे आहे। परंतु या विद्यापीठात त्यांना पेट दिल्याच्या नंतर 7 मार्क्स हे फक्त एक्स्ट्रा मिळणार आहे। पर मी म्हणतो म्हणून नाहीये, ऑर्डिनन्स म्हणतोय। चला तर या दोन्ही विद्यापीठांचा ऑर्डिनन्स मी तुम्हाला वेबसाईट वरती घेऊन जातो आणि दाखवतो। हे पहा मित्रांनो, सुरुवातीलाच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या पोर्टल वरती जाऊयात आणि नंतर सोलापूर विद्यापीठाच्या बघा पीएचडी पोर्टल, त्यानंतर पेट पीएचडी एंट्रन्स टेस्ट पेट 2024 हा पहा ऑर्डिनन्स,
PhD ऑर्डिनन्स 24, हे पहा ऑर्डिनन्स 24. त्यानंतर मिनिमम स्टँडर्ड अँड प्रोसिजर फॉर अवॉर्ड ऑफ PhD डिग्री इफेक्टिव्ह फ्रॉम जून 2024. यामध्ये मी तुम्हाला दाखवतो बघा, खाली यायचं आहे क्रायटेरिया. आता इथे पहा मित्रांनो, तुम्हाला मी UGCचा 70-20चा फॉर्म्युला सुद्धा सांगतो. हे पहा इथे त्यांनी दिलेला आहे. प्रोव्हाइड दॅट द selection of candidate based on entrance test conducted by Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University weightage येथे पहा 70% for entrance test, 70% entrance test and 30% performance इन द इंटरव्ह्यू वायवॉस. हे पहा 70-30 म्हणजे काय, जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला कुठे घ्यायचे आहेत, एंट्रन्स मध्ये घ्यायचे आहेत. आणि जे एक्झाम्प्टेड लोक आहेत बघा येथे बघा, द कॅन्डिडेट विथ द फॉलोइंग क्वालिफिकेशन शाल असाइन विथ द मार्क शोन अगेन्स्ट द क्वालिफिकेशन, हाऊएव्हर टोटल मार्क शाल नॉट एक्सीड 7. म्हणजे जे काही मॅक्झिमम 7 मार्काच्या पुढे जास्त मिळणार नाही. दीज मार्क्स शॅल बी ॲडेड द टोटल स्कोर ऑफ एंट्रन्स टेस्ट रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट. म्हणजे काय आहे, तुमचा पेटचा स्कोर जो आहे त्यामध्ये तुमची ही जर क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला हे 7 मार्क्सच ऍड होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथे या विद्यापीठाचे बघा मार्क, एक फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे, तो मी तुम्हाला फॉर्म्युला दाखवतो बघा खाली. आता इथे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. आता बघा येथे त्यांनी दिलेलं प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट क्वालिफाईड स्टुडंट आफ्टर द एंट्रन्स टेस्ट, द RRC रिसर्च रिकग्निशन कमिटी शाल कंडक्ट द वायवॉस फॉर द एंट्रन्स क्वालिफाईड कॅन्डिडेट. नीट पहा, एंट्रन्स क्वालिफाईड कॅन्डिडेट साठी आता काय करणार आहे, RRC कंडक्ट होणार आहे, वायवॉस घेणार आहे आणि फॉर 30% वेटेज, कारण 70% ऑलरेडी घेतलेले आहेत. ऑल द मेंबर अटेंडिंग द मीटिंग शाल अवॉर्ड मार्क द एव्हरेज ऑफ विच शाल बी कन्सिडर फॉर द फायनल 30% स्कोर्स. ओके, आता 30% मध्ये नीट पहा, 30% मध्ये नेमकं कुठे मार्क्स मिळणार आहे, कसे हे पहा. हा टेबल, द फॉलोइंग फॉर्मॅट विल बी यूज असेस द परफॉर्मन्स ऑफ ईच कॅन्डिडेट. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सिरियल नंबर, त्याचा रोल नंबर किंवा PNR, त्यानंतर डोमेन. आता नीट पहा, डोमेन मध्ये काय, डोमेन नॉलेज 15 मार्क्स, 15 मार्क डोमेन. मग त्यामध्ये काय, कॉम्पिटन्स ऑफ द कॅन्डिडेट फॉर द प्रपोज रिसर्च, जे रिसर्च आहे ते खरंच त्याचे कमांड आहे का ते पाहिलं जातं, कॉम्पिटन्स सक्षम आहे का. त्यानंतर इनोव्हेटिव्ह अँड न्यू आयडियाज इन रिसर्च प्रपोजल 10 मार्क्स, येथे 15 मार्क. आणि रिसर्च प्रपोजल तुमचं किती इनोव्हेटिव्ह न्यू आयडियाज आहे त्यावरती किती, 10 मार्क्स, 15 आणि 10 25. आता बघा, फिजिबिलिटी ऑफ प्रपोज रिसर्च ॲट द डिपार्टमेंट रिसर्च सेंटर, ओके, त्याला आहे 5 मार्क. म्हणजे बघा 15 आणि 10 25 आणि हे 5 30 मार्क येते बघा, टोटल मार्क्स 30. खाली पण पहा त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. फर्दर a list of mark obtained the entrance test 70% weightage and 30% performance YWAS. आणि येथे पहा मी तुम्हाला UGCचं न्यू फॉर्म्युला म्हटलं होतं, तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलं असेल. C मध्ये पहा, the merit list of candidates shall be prepared based on the marks obtained in the qualifying examination ratio 70-30%, 70% weightage entrance and 30% performance YWAS. आता मार्क्स कसे मिळणार आहे पहा, टोटल, T म्हणजे टोटल, येथे बघा टोटल स्कोर ऑफ कॅन्डिडेट. मग कसं 0.7 म्हणजे इथं तुम्हाला 0.7 म्हणजे तुम्ही बघा येथे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला 50 मार्क्स हे 0.7 ला कसं करायचंय, 50 मार्क्स तुम्ही घेतले बघा, M इथं दिलेला आहे. हे बघा 0.7 इंटू 0.7 नी गुणायचंय कोणाला, M म्हणजे टोटल मार्क्स. कोणते टोटल मार्क्स, हे बघा M खाल्लेले, मार्क्स ऑब्टेन्ड आउट ऑफ 100 इन पेट एक्झाम, फर्स्ट पेपर सेकंड पेपर हे पकडून तुमचे मार्क्स फॉर एक्झाम्पल 50 मार्क्स तुम्हाला आलेत. 0.7 इंटू 50 मार्क्स प्लस V म्हणजे काय, मार्क्स ऑब्टेन इन इंटरव्ह्यू वायवॉस. इंटरव्ह्यू साठी किती मार्क्स आहे, इंटरव्ह्यूचे मार्क्स म्हणजे किती मार्क्स, 30 मार्क्स. म्हणजे बघा तुम्हाला 0.7 नी गुणायचं आहे तुमच्या टोटल मार्क्सला आणि प्लस त्याच्यात काय ऍड होणार आहे, इंटरव्ह्यूचे, आणि प्लस A म्हणजे काय, ऍडिशनल मार्क ऑफ द कॅन्डिडेट ॲज पर क्लॉज 8 ब्रॅकेट 2(6) प्रोव्हाइडेड दॅट द टोटल स्कोर कॅन्डिडेट शाल नॉट एक्सीड 100 मार्क्स. आता बघा
काय म्हणतोय ते की 0.7 नी गुणायचं आहे तुमच्या पेटच्या मार्कला, प्लस तुम्हाला ऍड होणार आहेत कशाचे, इंटरव्ह्यूचे, आणि प्लस इथे 7 मार्क्स तुम्हाला सेट नेटचे ऍड होणार आहेत. परंतु असं त्यांनी खाली क्लॉज टाकलाय की 100 मार्क पेक्षा जास्त मार्क्स त्या विद्यार्थ्याचे जाऊ नये. ऍक्च्युअली जात पण नाहीये. ओके, तर हा फॉर्म्युला इथे लागू होत असतो. हे झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर साठी. आता मी तुम्हाला घेऊन जातोय सोलापूर युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती, आणि तेथे सुद्धा त्यांचा क्लॉज काय आहे, ऑर्डिनन्स काय आहे ते दाखवतोय. ते पहा, त्यांनी दिलेलं आहे रूल्स फॉर PhD प्रोग्राम 2023-24. येथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर बघा, आता त्यांनी येथेच दिलेलं आहे. मी मेनच तुम्हाला डायरेक्ट दाखवतो प्रोसिजर काय कशा पद्धतीने होणार आहे ते त्यांनी दिलेलं आहे. आता पहा, मी व्हिडिओमध्ये तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं असेल ना, तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक्झाम्प्टेड वाले कोणते सोलापूर विद्यापीठाचे एक्झाम्प्टेडचे मार्क्स कसे पकडले जाणार आहेत. इथे पहा, ए मध्ये पहा, अ कॅन्डिडेट हु हॅव अपियर पेट द स्कोर ऑब्टेन्ड इन द पेट विल ओनली बी कन्सिडर प्रिपेअर ऑन मेरिट बेस. फायनल स्कोर मेरिट कॅल्क्युलेट कन्सिडरिंग द मार्क्स कॅन्डिडेट पेट 70% वेटेज अँड 30% परफॉर्मन्स इन इंटरव्ह्यू. ओके, इंटरव्ह्यूला आता नेमकं जे एक्झाम्प्टेड विद्यार्थी आहे त्यांचे मार्क्स कसे पकडले जाणार आहेत. येथे बघा, बी मध्ये, द कॅन्डिडेट हु हॅव बीन एक्झाम्प्टेड फ्रॉम पेट अंडर आर 4.5 and 4.6 फायनल स्कोर फॉर मेरिट लिस्ट इज कॅल्क्युलेटेड कन्सिडर मार्क ऑफ द कॅन्डिडेट मास्टर डिग्री. नीट ऐका, जे एक्झाम्प्टेड आहे ना सोलापूर विद्यापीठासाठी, तर त्यांचे मास्टर डिग्री लास्ट और 2 इयर्स ते 70% मध्ये तुमचे कन्वर्ट केले जाणार आहे. कोणते, मास्टर्सचे किंवा लास्ट 2 इयर्स जे काही तुम्ही देणार आहात ना त्यांना, ओके, त्याची कन्सिडर होणार आहे. ओके, आणि 30% तुमचे कशाचे, इंटरव्ह्यू साठी. इफ कॅन्डिडेट मास्टर डिग्री मार्क्स आर गिवन ग्रेड पॉइंट्स देन शॅल बी कन्वर्टेड इन पर्सेंटेज. ग्रेड पॉइंट असेल तर ते पर्सेंटेज मध्ये तुमचा तो फॉर्म्युला टाकून तुम्हाला ते मार्क कन्सिडर केले जाणार आहेत. आता हाच विचार केला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्यांनी हा फॉर्म्युला नाही, दुसऱ्या पद्धतीने त्यांनी राबवलाय. त्यांनी पेट एंट्रन्स घेतली आणि 7 मार्क्स त्यांना मुलांना ऍड केलेत. परंतु सोलापूर विद्यापीठाने तसं नाही. ते एक्झाम्प्टेड आहेत, त्यांचे जे डिग्रीचे मास्टर डिग्रीचे पर्सेंटेज 70% मध्ये ऍड करून आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स ऍड करून हे लागणार आहे. आता या सर्वांचं एकत्रित सांगायचं जर ठरलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे घ्यायचे आहे. जास्तीत जास्त पेटला मार्क्स घ्या, म्हणजे 70% मध्ये काउंट होतील आणि राहिलेले 30% मध्ये व्हायवा होईल. व्हायवा कसा घ्यायचा आहे, काय व्हायवासाठी प्रिपरेशन करायची, त्यासाठी मी वर्कशॉप घेत असतो. तोही वर्कशॉप लवकरच घेईल. आणि पेट एंट्रन्ससाठी रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी ही मी लवकरच वर्कशॉप आपल्यासाठी घेऊन येत आहे. आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.